नमस्कार विद्यार्थी मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तसेच पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेले आहेत. संबंधित फॅक्ट देखील आपण उत्तराचे जाणून घेणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन देखील ठेवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न किती समजलेले आहेत हे कळण्यास मदत होईल. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. भारताच्या मिसाईल मॅनचा जन्मदिन केव्हा साजरा केला जातो? तर या ठिकाणी मिसाईल मॅनचा जन्मदिन विचारलेला आहे, तर आपल्याला भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे. कोण आहेत? तर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन आहेत आणि यांचा जन्मदिन आहे बघा 15 ऑक्टोबर. ठीक आहे, 15 ऑक्टोबरला APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर 1931ला त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, 15 ऑक्टोबर 1931ला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झालेला आहे, जे भारताचे मिसाईल मॅन आहेत. ठीक आहे, APJ अब्दुल कलाम यांनी भारताचे राष्ट्रपतीपद देखील भूषवलेले आहे. ठीक आहे, तर त्याचा कालावधी देखील विचारला जाऊ शकतो. 2002 ते 2007, 2002 ते 2007 या कालावधी दरम्यान APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक ए आहे 2 ऑक्टोबर. जर प्रश्न विचारला भारताचे राष्ट्रपिता यांचा जन्मदिन केव्हा साजरा केला जातो, तर भारताचे राष्ट्रपिता म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्मदिन साजरा केला जातो 2 ऑक्टोबरला. ठीक आहे, 2 ऑक्टोबर 1869ला महात्मा गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता. त्यानंतर ऑप्शन आहे बघा 31 ऑक्टोबर. तर जर प्रश्न विचारला भारताचे लोह पुरुष किंवा फौलादी पुरुष यांचा जन्मदिन केव्हा साजरा केला जातो, तर भारताचे लोह पुरुष किंवा फौलादी पुरुष म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन बघा 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर 1875ला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नादियाद या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री देखील राहिलेले आहेत. त्यानंतर शेवटचा पर्याय आहे 23 जुलै. जर प्रश्न विचारला भारतीय असंतोषाचे जनक यांचा जन्म केव्हा साजरा केला जातो, तर बघा 23 जुलै रोजी भारतीय असंतोषाचे जनक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन साजरा केला जातो. 23 जुलै 1856ला महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? भारताच्या मिसाईल मॅनचा जन्मदिन 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? कोणत्या वर्षी? पर्याय क्रमांक ए 1896. 1896 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडल्या होत्या, तर ग्रीस या देशामध्ये पार पडल्या होत्या. ग्रीस. पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये पार पडल्या होत्या, तर अथेन्समध्ये. ठीक आहे, 1896ला ग्रीस देशातील अथेन्समध्ये पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. आता ऑलिम्पिक स्पर्धेवर रिलेटेड प्रश्न कोणकोणते विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले आहेत, तर बघा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी म्हणजेच IOC. ठीक आहे, IOC जे काय ऑलिम्पिक रेग्युलेट किंवा नियंत्रित करते ते कोण करते? IOC करते. तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. कोण आहेत सध्या? थॉमस बॅच. थॉमस बॅच हे सध्या IOCचे अध्यक्ष आहेत. IOCची स्थापना विचारली जाऊ शकते 23 जून 1894. ठीक आहे, 1894. 23 जून 1894ला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना झालेली आहे. मुख्यालय विचारले जाऊ शकते स्वित्झर्लंड देशातील लुसाने या ठिकाणी IOCचं मुख्यालय आहे. याच्या लोगोवर पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ऑलिम्पिकच्या लोगोमधील
वर्तुळांची किंवा कड्यांची संख्या किती? तर बघा एकूण 5, ठीक आहे. एकूण 5 वर्तुळ किंवा कड्या आहेत. त्याच्यामध्ये रंग कोणकोणते आहेत? निळा, पिवळा, काळा, हिरवा, लाल, ठीक आहे. हे 5 रंग आहेत ऑलिम्पिक लोगोच्या वर्तुळामध्ये किंवा कड्यांमध्ये. हे प्रश्न ऑलिम्पिकवर आधारित विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आहे बघा 1984. 1984 मध्ये बघा प्रश्न विचारला जातो, पहिला आशिया कप कोणत्या वर्षी खेळवण्यात आला? तर मित्रांनो, आशिया कप हा क्रिकेटशी संबंधित एक चषक आहे. हा बघा 1984ला खेळवण्यात आला. पहिला आशिया कप 1984 मध्ये खेळवण्यात आला आणि विजेता संघ आपला भारत होता. UAE देशामध्ये खेळवण्यात आला होता, ठीक आहे. विजेता संघ आपला भारत आहे. त्यानंतर बघा 1975ला पहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात आला इंग्लंडमध्ये, ठीक आहे. 1975मध्ये इंग्लंडमध्ये पहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात आला. विजयी देश होता वेस्ट इंडिज. त्यानंतर 2007मध्ये पहिला क्रिकेट T20 विश्वचषक खेळवण्यात आला दक्षिण आफ्रिकेत. विजयी देश होता भारत, ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2007ला जो काही पहिला T20 विश्वचषक झालेला आहे तर तेव्हाचा विजयी संघ कोणता? भारत, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि T20 विश्वचषक केव्हा सुरुवात झाली? 2007. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आपलं मूळ उत्तर काय? पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा 1896मध्ये ग्रीसमधील अथेन्स या ठिकाणी पार पडलेल्या होत्या. त्यानंतर प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? या मुंबई उच्च न्यायालयावर बऱ्याच पोलीस भरतीमध्ये प्रश्न रिपीट होत असतो, त्यामुळे 5 स्टार रेटिंग करायची आहे या प्रश्नाला, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3. पर्याय क्रमांक सी 3 खंडपीठ आहेत. कोणकोणते आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. छत्रपती संभाजीनगर, गोव्यामधील पणजी आणि नागपूर, ठीक आहे. संभाजीनगर, पणजी, नागपूर हे 3 खंडपीठ आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे, ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? देवेंद्र कुमार उपाध्याय, ठीक आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर एक प्रश्न वारंवार जसाची तसा रिपीट होतो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? आणि ऑप्शनमध्ये असते पुणे आणि तेच उत्तर असते, ठीक आहे. हा प्रश्न जसाचे तसा रिपीट झालेला आहे, बऱ्याच वेळेला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक कोणास म्हटले जाते? मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्ताच म्हणजेच आताचं AI ज्याचा ट्रेंड चालू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक किंवा AIचा जनक कोण? तर जॉन मेकॉर्थी. पर्याय क्रमांक सी, जॉन मेकॉर्थी हा AIचा जनक आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, जॉन मेकॉर्थी हा AIचा जनक आहे. तर भारतातील पहिला AI आधारित चित्रपट आणि भारतातील पहिला AI शिक्षक, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला कमेंट करून सांगायची आहे, ठीक आहे. पहिला AI आधारित चित्रपट कोणता आणि कोणत्या राज्याने पहिला AI शिक्षक शाळेमध्ये कामाला ठेवलेला आहे? या प्रश्नांची उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायची आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ऑप्शन आहेत थॉमस एडिसन. एक प्रश्न विचारला जातो, विद्युत दिव्याचा किंवा बल्बचा शोध कोणी लावला? तर थॉमस एडिसन याने लावलेला आहे. थॉमस एडिसन लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर राईट बंधू आहेत ऑप्शनमध्ये. प्रश्न विचारला जातो, 1903 मध्ये विमानाचा शोध कोणी लावला? कधी? 1903 मध्ये विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर लुई पाश्चर, रेबीजच्या लसीचा शोध कोणी लावला? कोणी लावला? लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. आपलं मूळ उत्तर काय आहे? AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक जॉन मेकॉर्थी यास म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा रतन टाटा, ठीक आहे. रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास. नवीन नाव काय झालेलं आहे कमेंट करून सांगायचं आहे. पूर्ण नाव रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे, परंतु पूर्ण नाव काय आहे आता कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, येणाऱ्या पेपरला रतन टाटावर
एक तरी प्रश्न विचारण्यात येणार आहे, त्यामुळे जेवढं डीप जाता येईल तेवढं त्यांच्याबद्दल जा. 1 ते 2 मार्क फिक्स करून घ्या. ठीक आहे. रतन टाटांचा जन्म लक्षात ठेवा, 28 डिसेंबर 1937. ठीक आहे, 28 डिसेंबर 1937 मुंबई या ठिकाणी जन्म झाला आणि 9 ऑक्टोबर 2024 मुंबई या ठिकाणीच मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, 1937-2024. ठीक आहे. रतन टाटा यांच्याबद्दल माहिती ठेवायची आहे. टाटा उद्योग समूहाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत, तर नोएल टाटा. ठीक आहे, नोएल टाटा हे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत टाटा उद्योग समूहाचे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1927 मध्ये ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, मार्गरेट कजिन्स. ठीक आहे, मार्गरेट कजिन्सने 1927 मध्ये ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पृथ्वीची त्रिज्या साधारणतः किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6370 किलोमीटर. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला 6368 ते 6371 एवढी संख्या लक्षात ठेवायची आहे. या दोन संख्यांदरम्यान जो पर्याय असेल तीच आपल्या पृथ्वीची त्रिज्या म्हणून योग्य उत्तर निवडायचं आहे. ठीक आहे, 6368 ते 6371. तर या ठिकाणी 6370 पर्यायात आहे, म्हणून उत्तर असणार आहे 6370 किलोमीटर. ठीक आहे. जर व्यास विचारला तर 12,740 किलोमीटर उत्तर द्यायचं आहे. जर ऑप्शनमध्ये नसेल 12,740 तर 12,756 किलोमीटर हे उत्तर द्यायचं आहे. कारण हे दोन्ही पर्याय काही ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, काही ठिकाणी 12,740 किलोमीटर तर काही ठिकाणी 12,756 एवढा पृथ्वीचा व्यास दाखवण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचे दोन्ही पर्याय. आणि त्रिज्या जी आहे ती 6370 किलोमीटर तसेच 6368 ते 6371 या संख्या लक्षात ठेवायच्या आहेत. या दरम्यानची त्रिज्या आपल्याला निवडायची आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? मोस्ट IMP प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी. सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली होती. ठीक आहे, कधी केली होती कमेंट करून सांगायचे मला. रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केव्हा केली होती कमेंट करून सांगायचे. आता या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, विनोबा भावे. ठीक आहे, यांच्यावर पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सेम प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यामध्ये कोणते प्रश्न असतात? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे विनोबा भावे. ठीक आहे, विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? कोणी केली? विनोबा भावे यांनी वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर प्रश्न विचारला जातो, रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत विनोबा भावे. 1958 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, पहिले महाराष्ट्रीयन किंवा पहिले भारतीय जरी विचारलं तर विनोबा भावे हे उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, एवढे प्रश्न विनोबा भावेंवर जसेच्या तसे रिपीट होत असतात. त्यानंतर पर्याय बी आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी. जर प्रश्न विचारला की भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? तर उत्तर द्यायचं आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न ऑप्शन डी आहे बघा, पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईबद्दल जे काही तुम्हाला फॅक्ट माहीत असतील ते मला कमेंट करून सांगायचे आहेत. आपलं मूळ उत्तर काय? सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठा ब्रिटिश युद्धादरम्यान सालबाईचा तह केव्हा झाला? केव्हा झालेला आहे? 1782. पर्याय क्रमांक बी, 1782 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सालबाईचा तह केव्हा झालेला आहे? 1782 मध्ये झालेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, 1665. 1665ला मराठा आणि मुघल यांच्यामध्ये तह झालेला कोणता? पुरंदर तह.
छत्रपती शिवाजी महाराज व मुघलांमध्ये तह झालेला हा 1665ला पुरंदर तह. या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले होते. ठीक आहे, याच्यावर सेपरेट प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुरंदर तहामध्ये किती किल्ले शिवाजी महाराजांनी मुघलांना दिलेले आहेत? तर 23 किल्ले. ठीक आहे, 23 किल्ले दिले होते. त्यानंतर पर्याय आहे बघा 1802ला वसईचा तह झाला होता बाजीराव दुसरा व ब्रिटिश याच्यामध्ये. ठीक आहे, वसईचा तह 1802 बाजीराव दुसरा व ब्रिटिश याच्यामध्ये. त्यानंतर आहे 1817. तर 1817ला पुणे तह झाला होता बाजीराव दुसरा व ब्रिटिश यांच्यामध्ये. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे सालबाईचा तह मराठा ब्रिटिश यांच्यामध्ये 1782 मध्ये झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? विजया रहाटकर. अलीकडे ज्यांची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून विजया रहाटकर. ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना विचारली जाऊ शकते. 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे. 1992 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी ऑप्शन आहे रुपाली चाकणकर. तर विचारलं राज्य महिला आयोग महाराष्ट्र अध्यक्ष कोण आहेत विचारलं तर रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर. स्थापना जर विचारली तर 1993. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? 1993ला झालेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची 1992ला आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची 1993ला झालेली आहे. त्यानंतर आहेत PT उषा. तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत PT उषा. भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना 1927. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जयंती पटनायक ऑप्शनला आहेत. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष विचारलं तर जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष आहेत. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपलं मूळ उत्तर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. ओके. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. पर्याय क्रमांक D नागपूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे रेरा हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? बांधकाम व्यवसाय. ठीक आहे, रिअल इस्टेट किंवा बांधकाम व्यवसायाशी संबंधित रेरा हा कायदा 2016ला पारित करण्यात आलेला आहे. रेराचा फुल फॉर्म जर माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक, पोलीस भरतीचा आवडता टॉपिक. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 98व्या. ठीक आहे, 98व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत बघा तारा भवाळकर. हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते दिल्लीमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्याचे अध्यक्ष म्हणून तारा भवाळकर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तारा भवाळकर. आता अलीकडील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्यावर जोड्या लावामध्ये किंवा चूक बरोबर पर्याय ओळखामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उदगीरला पार पडले. 95वे. ठीक आहे, 95वे उदगीरला पार पडले. त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. 95वे उदगीर भारत सासणे. 96वे वर्ध्याला पार पडले. त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. ठीक आहे, 96वे वर्ध्याला पार पडले. त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. त्यानंतर 97वे अमळनेरला पार पडले. त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. 98वे दिल्लीला होणार आहे. त्याचे अध्यक्ष असणार आहेत तारा भवाळकर. ठीक आहे, महत्त्वाचा फॅक्ट, महत्त्वाचे पॉईंट आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या कोणत्या पुस्तकात मांडला आहे? कोणत्या पुस्तकात मांडला आहे? तर प्रिन्सिपिया. पर्याय क्रमांक C प्रिन्सिपिया हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रिन्सिपिया हे एक शॉर्ट नाव आहे. पूर्ण नाव काय आहे त्या पुस्तकाचं? तर मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी. ठीक आहे, मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी असं त्या पुस्तकाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण तसेच त्यांचे गतीचे 3 नियम स्पष्ट केलेले आहेत.
गतीचे 3 नियम लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. न्यूटनने एकूण किती नियम सांगितलेले आहेत गतीचे? तर 3 नियम सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हटले जाते. याच्यावर सेपरेटली प्रश्न विचारण्यात आलेला आहे. न्यूटनच्या कोणत्या नियमाला, गतीच्या कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात? तर पहिला जो नियम आहे गतीचा त्याला जडत्वाचा नियम म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी वेल्थ ऑफ नेशन हा एक पर्याय बघा. तर वेल्थ ऑफ नेशन्स किंवा राष्ट्रांची संपत्ती हा जो ग्रंथ आहे तो ॲडम स्मिथ यांचा आहे. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. ठीक आहे. अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? ॲडम स्मिथ यांचाच हा ग्रंथ आहे. वेल्थ ऑफ नेशन्स किंवा राष्ट्रांची संपत्ती पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, झिका हा विषाणू कशामधून संक्रमित होतो? झिका हा जो विषाणू आहे तो डासाच्या चाव्यातून संक्रमित होतो. डासाच्या चाव्यातून. ठीक आहे. या ठिकाणी दूषित पाण्यातून काय काय होते? तर कावीळ आणि कॉलरा हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हवेमधून क्षयरोग संक्रमित होतो. कुत्र्याच्या चाव्यातून रेबीज हा रोग संक्रमित होतो. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे झिका हा विषाणू डासाच्या चाव्यातून संक्रमित होतो. त्यानंतर बघा, रणथंबोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. ठीक आहे. राजस्थानमध्ये आहे रणथंबोर. अशा प्रकारे मित्रांनो या 16 प्रश्नामधून आपण जवळपास 50 ते 60 प्रश्न तुमचे या ठिकाणी केलेले आहेत कवर. ठीक आहे. जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आता या सर्व प्रश्नांची आपण पटापट रिव्हिजन मारून घ्यायची आहे. रिव्हिजन देताना सर्व प्रश्न वाचले की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करत चालायचं आहे आणि शेवटी 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, भारताच्या मिसाईल मॅनचा जन्मदिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 15 ऑक्टोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 1896. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक कोणास म्हटले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, जॉन मॅकॉर्थी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास कोणाचे नाव देण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, रतन टाटा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 1927 मध्ये ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, मार्गरेट कझिन्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीची त्रिज्या साधारणतः किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 6370 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, रमाबाई रानडे. त्यानंतर प्रश्न आहे, मराठा ब्रिटिश युद्धादरम्यान सालबाईचा तह केव्हा झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1782. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विजया रहाटकर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेरा हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांधकाम व्यवसाय. त्यानंतरचा प्रश्न आहे, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तारा भवाळकर. त्यानंतर प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या कोणत्या पुस्तकात मांडला आहे? तर पर्याय क्रमांक सी, प्रिन्सिपिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, झिका हा विषाणू कशामधून संक्रमित होतो?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दासाच्या चाव्यातून. त्यानंतरचा प्रश्न आहे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्नांची उत्तरं, त्यांचे संबंधित IMP फॅक्ट आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे. 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेली आहेत तुम्हाला, त्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 16 पैकी किती प्रश्न तुम्ही योग्य पद्धतीने सोडवले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोजचे व्हिडिओ आपले तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.